नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वैश्य व्यवसाय। 5 मार्काला टीप विचारली जाती बिहेवियर सायन्समध्ये। चला तर मग आपण बघूया। पहिली प्रस्तावना लिहायची आहे। समाजाला लागलेली कीड म्हणजेच पुरातन काळापासून चालत आलेला सर्वात जुना व्यवसाय वैश्य व्यवसाय। आता ही समाजाला लागलेली कीड आहे, त्याला आपण वाईट नजरेनेच बघतो ना। जसं व्यसनाधीन एखाद्या माणसाला बघतो तसं त्या वैश्य व्यवसायाला आपण वाईट नजरेने बघतो, त्यामुळे याला कीड म्हणलेलं आहे। पुरातन काळात चालत आलेली सर्वात जुना व्यवसाय आणि त्याला एकदम कीड म्हणलेलं आहे, म्हणजे वाईट गोष्ट दाखवलेली आहे। जवळपास सर्व शहरांमध्ये आणि थोड्या कमी प्रमाणात खेड्यांमध्येही ग्रासणारी ही एक ज्वलंत सामाजिक समस्या आहे। आता आपला क्वेश्चन विचारला सामाजिक समस्यामध्ये, तर याच्यामध्ये वैश्य व्यवसाय लिहू शकतो आपण। त्यामुळे शहरामध्ये जास्त प्रमाणात असते, गावाकडे कमी प्रमाणात असते, पण असतेच वैश्य व्यवसाय। वैश्य व्यवसायावर संशोधन केलेल्या समाजशास्त्रांनी मते वैश्य व्यवसायाची महत्त्वाची कारणे खालील प्रकारे आहेत। आता त्यांनी संशोधन केलं वैश्य व्यवसाय का होतो, त्याची कारणे काय काय, मग ती कारणे कशामुळे आपण जर कारणे टाळली तर त्याचं प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधन करू शकतो आपण या वैश्य व्यवसायाला। तर याच्यामध्ये कारण काय, पहिलं कारण बघूया वातावरणातील बदल। वातावरणातील बदल म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या लहान मुलींमध्ये चांगली आपण बघायची 2 फॅमिली आहे, एका कुटुंबामध्ये एकदम चांगले संस्कार चांगली नैतिक मूल्य शिकवलेली आहे त्या मुलीला, आणि एका याच्यामध्ये तिच्यावर संस्कारच झालेले नाहीये, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तिच्यावरती, मग तिला इम्पॉर्टन्स भेटत नाहीये, त्यामुळे त्या वातावरणात ती सर्वाईव्ह करू शकत नाही। हे वाईट वळणाला वाईट संगतीला जाऊन एखाद्या वेळेस वाईट लोकांच्या कधी कधी मुली विकल्या जातात। हे वातावरणातील बदल। त्याच्यामध्ये कुटुंबातील कौटुंबिक संबंधाचा भंग। आता कौटुंबिक संबंध आई वडील यांच्यामध्ये म्हणजे आई वडिलांच्या संबंध किंवा आजी आजोबा यांच्यातील काहीतरी वादविवाद असलेला भंग असेल किंवा भांडण होत असेल नेहमी, त्यामुळे त्या मुलींना जे वातावरण पाहिजे पोषक वातावरण ते भेटलं नाही, त्यामुळे पण ही वैश्य व्यवसायाकडे वळू शकते मुलगी। त्याच्यात पालकातील झगडे म्हणजेच आता पालकांतील झगडे म्हणल्यानंतर ते डिवॉर्स, एखाद्या वेळेस आईचं दुसरं लग्न होतं, वडिलांचं पण होतं, मग मुलगी वाऱ्यावर राहते, मग ती कुठे जाणार, मग ती वाईट संगतीला जाऊन वैश्य व्यवसायाकडे वळली जाते। त्यानंतर आपुलकीचा आणि स्नेहाचा अभाव, आपुलकी भेटत नाही। आता मी सांगितलं झगडी झाली, समजा डिवॉर्स झाला आई वडिलांचा, तर मुलींना आपुलकी भेटणारी का नाही, प्रेम भेटणारी का नाही, मग त्यामुळे तिला वाईट वळणाला जाऊ शकते। आता मुलं व्यसनाधीनतेकडे जातात, हे आपल्याला आपुलकी भेटली नाही, प्रेम भेटले, तर मुली वैश्य व्यवसायाकडे जाऊ शकतात। त्यानं अनैतिक प्रेम संबंध, चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर, आता आपण गंगूबाईच्या पिक्चरमध्ये मूवीजमध्ये बघितलेलंच आहे, तिला विकलं जातं, तशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वैश्य व्यवसायामध्ये जाऊ शकते मुली। सहज साध्य पैसा, आता काहींना पैसे कमवण्याची खूपच लालसा असते, त्यासाठी सुद्धा काही वैश्याकडे मिळतात, आणि त्यांची कधी कंडिशन पण तशी असते पैशासाठी। त्यामुळे कमी बुद्ध्यांक, एखाद्या स्त्रीचा बुद्ध्यांक कमी असणे किंवा थोडी मतिमंद असणे मुलगी, तिची इच्छा नसून सुद्धा त्या व्यवसायाकडे तिला ढकललं जातं। आणि हलक्या प्रतीचे नैतिक स्तरच हलक्या प्रतीचा, त्यांना ही गोष्ट वाईट चांगली त्यांना ते समजतच नाही, त्यामुळे त्यांना नैतिकता माहीतच नसते, त्यामुळे पण ह्याच्याकडे। आणि सगळ्यात मेन कारण आहे गरिबी माणसाला काय करायला सांगू शकत नाही, त्यामुळे 9 नंबरचा टॉपिक आहे गरिबी, हे कारण असू शकतो। 1956 मध्ये भारत सरकारने महिला आणि मुलांतील अनैतिक दळणवळण प्रतिसंबंध कायदा संमत केला। या कायद्यानुसार संघटित स्वरूपात व व्यावसायिक रूपात जगण्याचे साधन म्हणून वैश्य व्यवसायावर बंदी घालण्यात आली 1956 मध्ये। तर मग बंदी घालण्यात आली याच्यामुळे। आता 1986 मध्ये या कायद्याचा सुधारणा करून त्याचे नवीन नामकरण केले, अनैतिक दळणवळण प्रतिबंधक कायदा। त्या कायद्याचं नाव चेंज केलंय, असे करण्यात आले। सुधारित कायद्यानुसार व्यावसायिक कारणांसाठी स्त्री पुरुष अशा सर्व व्यक्तींना लैंगिक दुरुपयोगास बंदी घालण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध कायदा तयार केला, कारण एखाद्या वेळेस लहान मुली त्यांच्यावर होणार लैंगिक शोषण होऊ शकतं, त्यामुळे अनैतिक दळणवळण प्रतिबंधक कायदा हा कायदा आहे, त्यामुळे स्त्री किंवा पुरुष या दोघांचे पण लैंगिक दुरुपयोगाची बंदी घालण्यात आलेली आहे। तर आपण याच्यामध्ये एवढं लिहू शकतो। चालेल, धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद।